दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. भिंगारमध्ये रिपब्लिकन सेनेचा विस्तार. नगर तालुकाध्यक्षपदी कृष्णा गाडे तर दिशा शिंदे यांची भिंगार शहराध्यक्षपदी निवड. रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी भिंगार येथे नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नगर तालुका आणि भिंगार शहर कार्यकारिणीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. कृष्णा वसंत गाडे यांची रिपब्लिकन सेनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दिशा शिंदे यांची भिंगार शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील वंचित, शोषित आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी जोमाने काम करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मी दिशा शिंदे, रिपब्लिकन सेनेकडून मी भिंगार शहर अध्यक्ष निवडण्यात आलेली आहे. तर सुनील भाऊ आणि सुनीता मॅडम यांनी माझी भिंगार शहर अध्यक्ष निवड केलेली आहे. जे काही कोणाचे प्रश्न असतील तर ते मला सांगितले तर मी त्यांचे ते प्रश्न सॉल्व करू शकते. ह्या पुढच्या वाटचालीत मी तत्पर राहील. आज माझे रिपब्लिकन सेनेच्या वतीने नगर तालुका अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल मी रिपब्लिकन सेनेचा आभारी आहे. त्यांनी मला काम करण्याची संधी दिली व मी पण माझे कर्तव्य म्हणून रिपब्लिकन सेनेला जेवढे माझ्याच्याने सहकार्य करता येईल तेवढे मी पूर्णपणे करणार आहे आणि रिपब्लिकन सेनेची जेवढी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी 100% करणार आहे. तसंच मी आणि माझे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना मी सोबत घेऊन एक दिवस नक्कीच रिपब्लिकन सेनेचं नाव मोठं करणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी सुनीता शिंदे, अहमदनगर जिल्ह्याची शहराध्यक्ष आहे. माझी निवड तर 7-8 महिने होऊन गेलेले आहेत. मी ह्या पदावर काम करते आहे आणि दुसरी गोष्ट, काम करत असताना जे आत्ता नवीन ज्या महिला ह्याच्यात येऊ इच्छितात आहे की त्या फोन करतात आहे, बोलतात आहे, आमच्यासोबत कामही करतात आहे. तर त्याच्यासाठी आणखीन जर कुणी महिला असतील रिपब्लिकन सेनेमध्ये काम करण्याच्या इच्छुक असतील की समाजसेवेसाठी आपण काहीतरी काम करतोय आणि करावं असं जर त्यांची इच्छा असेल तर जरूर आमच्याशी संपर्क साधा. आणि आज हे भिंगार कॅम्प हे जे छोटंसं शहर आहे त्या शहराची शहराध्यक्ष दिशा शिंदे म्हणून हिला ह्या पदावर नियुक्त केलेलं आहे. तसेच पाथर्डी तालुक्यातले नगर तालुक्यातले कृष्णा गाडे म्हणून यांची पण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. जय भीम. आज या ठिकाणी भिंगार शहरामध्ये आज रिपब्लिकन सेना ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. मीटिंगचे आयोजक दिशा शिंदे यांनी या ठिकाणी बोलावली होती. या ठिकाणी महिला आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये भिंगार शहराची महिला आघाडीची या ठिकाणी निवड करण्यात आली. तसंच त्याचबरोबर नगर तालुक्याची सुद्धा या ठिकाणी तालुका अध्यक्ष या ठिकाणी निवड करण्यात आली. नगर तालुक्याचे अध्यक्ष कृष्ण गाडे यांची निवड करण्यात या ठिकाणी आली व त्यांना तसं प्रमाणपत्र पण देण्यात आलं. तसंच आमचे दुसरे की भिंगार शहरामध्ये महिला आघाडीचे दिशा शिंदे यांची महिला आघाडी शहर अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आली. ह्या भिंगार शहरामध्ये आणि नगर तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेनेची कशी ताकद वाढेल आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे पाठीमागं ताकद उभी करून यांचे हात कसे बळकट करता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी आज या ठिकाणी कार्यकारिणी करून त्या भिंगार शहरामध्ये देखील ताकद वाढेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि पुढील येत्या रविवारी
महिला आघाडीची भिंगार शहरामध्ये मीटिंग आयोजित केलेली आमच्या नवीनच अध्यक्ष झालेल्या दिशा शिंदे यांनी, आणि यांच्या हातून समाजाची सेवा होई, रिपब्लिकन सेनेचे संघटन वाढावे अशी या ठिकाणी अपेक्षा करतो, आणि त्यांना नवीन निवड झालेली त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराया, जय महाराष्ट्र. यावेळी कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता शिंदे, सचिव मंगल बरकडे, माधुरी शिंदे, संतोष शिरसट, सविता गोटे, नेहा जवळे, सविता कवडे यांसह शहरातील महिला आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.